हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगतो, तुम्ही इथे राहू शकत नाही. यावर लवकर काहीतरी तोडगा काढा आणि प्लीज निघा इथून. राधिका, राधिका प्लीज प्लीज घरी चल ना, मी तुला घरी नेण्यासाठी आली आहे. समीरा काय बोलतेस? शनाया प्लीज, आता एक शब्दही बोलू नकोस, जरा थांब. राधिका चल ना घरी. नाही समीरा, अगं आता ती स्वतःहून तुला न्यायला आली तर तू का नाही जातेस? असं कसं? उद्या तुम्ही मला म्हणाल घराच्या बाहेर जा, मी जायचं. तुम्ही म्हणाल की यांच्या घरात जा, मी तिथे जायचं. प्रत्येक वेळेला किती अपमान सहन करू मी? ते काही नाही. तुम्ही दोघांनी माफी मागितल्याशिवाय मी इथून जायची नाही. प्लीज मी नाही माफी मागणार. ठीक आहे, मग मी इथेच राहणार. अहो मग आमची सून इथं राहते तर मग आम्ही पण इथंच राहणार का? हो राधिका, दिस इज रॉंग. कुणीतरी रॉंग आहे हे सांगताना त्या माणसांना आधी राईट वागावं लागतं. गुरु किती विचार करतोयस? अरे म्हण ना सॉरी आणि संपव ना विषय, लोक बघतायत. सर, देयर इज नो अदर ऑप्शन सर. सुभेदार सर, मलाही असंच वाटतंय. तू काय या लोकांचे फालतू? शनाया बस. आतापर्यंत झालं तेवढं काही कमी नाहीये. आता जरा गप्प तरी बस. ओके, ठीक. राधिका मला सांग, मी सॉरी म्हटलं तर तुम्ही जाल इथून? हा, मी शब्दाची पक्की. हा ठीक आहे, ठीक. चल सॉरी, निघ. सॉरी म्हणून राहिले का उपकार करून राहिले? सॉरी कसं म्हणतात तुम्हाला माहितीये ना? नाही म्हणजे असं नाही म्हणत सॉरी. पोलाइटली सर. आणि माफी मागताना हात जोडायचे असतात, ते लहानपणी तुला शिकवलं नव्हतं? नाही ना हो, सगळे तर संस्कार केले होते ह्याच्यावर. पण हाच विसरला त्याला आपण तरी का करणार? विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. लोक जमायला लागली, आणखी जमतील, गर्दी होईल. उगाच सगळ्यांसमोर तुमची बदनामी नको. सुभेदार सर, राधिका वहिनी बरोबर बोलतायत. तुम्ही आता मागा, माफी मागा. ठीक. आय एम सॉरी. असं म्हणतात का सॉरी? त्या राधिका समोर आपण दोघंही हरलोय आणि यापुढे जर का तू काही केलं नाहीस तर मी निघून जाणार आहे. इकडे मी सांगून ठेवते तुला. असं म्हणतात का सॉरी? हात जोडायचे, थोडंसं वाकायचं आणि आदबीनं सॉरी म्हणायचं. आनंद सर, बाय. बाय 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 बाय. हे काय आनंद, काय घरी जायचा विचार नाही? अरे नाही, असं काय नाही सर, बसा ना. बसू. बर बस. सर मी निघतो. निघतोयस? हो सर. अरे वा, मग आम्हाला कॉफी कोण देणार? सर मी देतो ना. अरे आणखी लवकर. थोडीशी आणतो. अरे जेनी लिव्हिंग. अरे वेट यार. हेनी आनंद, खरंच आज राधिका वहिनींनी कमाल केली. अरे कसली कमाल केली आहे, बाप रे बाप. या गुरुच्या इगोची तर वाटच लागली. ऑफकोर्स, किती चिडले होते ते. हा?
आणि मला असं वाटतं राधिका मॅम इथून जरी गेल्या असल्या ना तरी तिथे घरी गेल्यावर नक्की काहीतरी मॅटर होणार आहे. गुरुना वेडा आहे त्या शनाया मागे. यावेळी पण तिचंच फॉल्ट होतं, पण ती व्यवस्थित गुंडाळून ठेवेल त्या गुरुला आणि पाछू बधू होतू त्यानु त्या. येस सर. म्हणजे जो जहां था सब कुछ वैसे का वैसा ही रहेगा, कुछ भी बदलेगा नहीं. ही शनाया ना या सगळ्याचा फायदा घेतल्याशिवाय राहणार नाही. खरं आहे तुझं आनंद. ती शनाया अतिशय धूर्त आहे. अपॉर्च्युनिस्ट. सर जॉब वरून तिला काढलं होतं तेव्हाच आठवत आहे. गुरु सरांच्या नेचरचा फायदा घेऊन ती परत रिजॉईन झाली. कपूर सर असते ना तर तिला कधीच एंट्री दिली नसती ऑफिसमध्ये. मला राधिका वहिनींचीच काळजी वाटते. त्यांचं स्ट्रगल अजून संपलेलं नाहीये. संपणार पण नाही जोपर्यंत गुरु सुधरत नाही. काय बिचारा अथर्वाची हाल, त्या वहिनींचे हाल. तर मला वाटतं ना आपल्याला शनायाला गप्प बसायला किंवा तिला गुरुच्या आयुष्यातनं बाहेर काढायला काहीतरी करायला पाहिजे, आणि काहीतरी म्हणजे समथिंग ड्रास्टिक. नाही बरोबर आहे तुझं आनंद, पण मला असं वाटतं की एक योग्य वेळ पाहून मग आपण राधिका वहिनींशी आधी बोलून घेऊ. सर बट बिफोर इट्स टू लेट. येस येस जेनी, लवकरात लवकर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. पण काय? सर एक बोलू का मी? बोल ना. म्हणजे खूप दिवसांपासून हा थॉट माझ्या मनामध्ये येतोय. बोल ना. सर मला असं वाटतं की राधिका मॅमला मेकओव्हरची गरज असेल. म्हणजे आता कसं सांगू सर मी, म्हणजे त्यांचं वागणं बोलणं अपिअरन्स सर. कारण बिझनेसमध्ये या सगळ्या गोष्टी काउंट केल्या जातात सर. अरे खरं आहे तुझं जेनी, पण इतका मॉडर्न पेहराव त्यांना जमेल? नो 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 सर, आय डोंट मीन की त्यांनी पूर्ण चेंज व्हायला पाहिजे, बट लिटिल थिंग्स सर, लाईक साडीची फॅशन किंवा साडीचा पॅटर्न, ज्वेलरी आणि स्मॉल स्मॉल थिंग्स सर. म्हणजे त्यांची पर्सनॅलिटी प्लीजिंग वाटायला पाहिजे. दिस इज व्हॉट आय फील. वा 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 जेनी, तुम्ही बायकांना कधी कधी काय विचार करतात ना खूप अनप्रेडिक्टेबल असतात. बट सर इट्स इम्पॉर्टंट ना. शी इज अ बिझनेस लेडी नाव. 4 लोकांमध्ये त्यांची पर्सनॅलिटी प्रेझेंटेबल वाटायला नको का सर? दिस इज व्हॉट आय फील. टेल मी इफ आय एम रॉंग. नाही जेनी, तुझा विचार काही अगदी आक्षेप घेण्यासारखा नाहीये, पण तुला असं वाटतं जेनी त्यांना हे सगळं जमेल, त्या बदलतील? सर त्यांना समजावून सांगावं लागेल. म्हणजे आय ट्राय टू टॉक टू हर, पण ते एकदा कन्व्हिन्स झाल्या ना तर करतील. सो बघा ना, त्या इंग्लिश शिकल्या, मग कॉन्टिनेंटल फूड बनवलं. आय थिंक कन्व्हिन्स झाल्या तर ही गोष्ट पण त्या एक्सेप्ट करतीलच. मग तूच कन्व्हिन्स कर वहिनींना. अँड यू आर द बेस्ट पर्सन ऍक्च्युअली टू कन्व्हिन्स हर. एक काम कर ना जेनी, आत्ताच जा ना. आत्ताच जा, त्यांच्याशी बोल, त्यांना कन्व्हिन्स कर, आणि जे काही हे चेंज ओव्हर करायचं आहे तर चेंज ओव्हर करून टाक. मेक ओव्हर सर. हा मेक ओव्हर करून टाक. सो